2023 भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो आहे. विद्यार्थी बंधू भगिनींनो, मानवी जीवन हे ज्ञानाधारित आहे आणि हे ज्ञान जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी वाचनाशिवाय खऱ्या अर्थाने कुठलाही पर्याय नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आज वर्तमान काळामध्ये तनाचं सौंदर्य वाढविण्यासाठी ब्युटी पार्लर जागोजागी उभे केले गेलेले आहे, परंतु मनाचं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न मात्र कुणी करताना दिसत नाही. आणि हे मनाचं सौंदर्य जर आपल्याला वाढवायचं असेल तर मला असं वाटतं की ते मनाचं सौंदर्य वाढवण्याचं काम ग्रंथालय करतात आणि त्यात असणारे ग्रंथ हेच खऱ्या अर्थानं आपल्या मनाचं सौंदर्य वाढवतात. आणि म्हणून त्यासाठी ग्रंथालय आणि ग्रंथ वाचन हे अत्यंत महत्वाचं आहे. आज माणसाकडे सुखसुविधांच्यासाठी खूप काही आहे. त्याच्याकडे टीव्ही सेट आहे, त्याच्याकडे डिनर सेट आहे, त्याच्याकडे टी सेट आहे, परंतु प्रत्येक माणसाचं माइंड मात्र अपसेट आहे. आणि हे अपसेट असलेलं माइंड सेट करण्याचं काम कोण करतात? तर चांगले ग्रंथ करतात, वाचन करतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे? आपलं अपसेट माइंड सेट करण्यासाठी वाचनाचा मार्ग अवलंबला पाहिजे, असं या निमित्तानं मला आपल्याला सांगावं असं वाटतं. अविवेकाची काजळी जर आपल्याला घालवायची असेल, अंधाराकडून आपल्याला जर प्रकाशाकडे जायचं असेल, तर प्रकाश वाटा दाखवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते ग्रंथ करतात. म्हणून आपण ग्रंथांच्या सहवासात येणं गरजेचं आहे. माऊलींनी पसायदानामध्ये सांगितलेली दुरितांचे तिमिर जाण्यासाठी, खळांची व्यंकटी सांडण्यासाठी व प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सत्कर्माबद्दलचं रती किंवा प्रेम वाढवण्यासाठी जर सगळ्यात महत्वाचा मार्ग कोणता असेल तर ग्रंथ वाचन आहे. तेही चांगले ग्रंथ वाचन, याच्यातूनच आपल्याला मला असं वाटतं की तो मार्ग सापडणार आहे. आज आम्ही सोन्याच्या चैनी घातलेल्या आहेत गळ्यामध्ये, परंतु बेचैनी मात्र वाढलेली आहे. चैनीची आम्हाला झोपच येत नाही. मॉल संस्कृती आली आहे, पण आम्ही मात्र आता स्मॉल बनत चाललेले आहोत. झालो की नाही? पूर्वीच्या काळी आमच्या घरातली जी डबे असायचे ते काजू बदामानं भरलेले असायचे. आता वेगवेगळ्या मेडिसिननं ते भरलेली आहेत. मेडिकलची संख्या वाढलेली आहे, बिअर बारची संख्या वाढलेली आहे. कारण एकच आहे की आम्ही ताण तणावामध्ये जीवन जगायला लागलो आहोत आणि म्हणून असाध्य आजार आमच्या पाठीमागे लागलेले आहे. आमच्या मनाला जर शांती निर्माण करायची असेल तर तो शांतीचा मार्ग कुठून सुरू होतो? ग्रंथालयातून सुरू होतो. ग्रंथांच्या पानावरतीच आपल्याला शांती प्राप्त होणार आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे तर ग्रंथांच्या सहवासामध्ये आलं पाहिजे, असं या निमित्तानं मला आपल्याला मुद्दाम सांगावयाचा. आपण नेहमी म्हणतो की ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आणि हा ज्ञान नावाचा तिसरा डोळा खऱ्या अर्थानं समृद्ध किंवा दूरदृष्टी, हे दोन डोळे काय करतात? आपल्याला फार फार तर किती फुटापर्यंत आपल्याला दाखवेल? कमीत कमी काय 100-200 जे काही असतील त्या फुटापर्यंत दाखवतील. पण ज्ञान नावाचा जो तिसरा डोळा आहे तो काय करतो? दूरदृष्टी आपल्याला देत असतो. कित्येक शतक, कित्येक हजार वर्ष पुढचं ज्ञान किंवा पुढची दृष्टी देण्याचं काम कोण करतं? तर ज्ञान करतं. आणि हे ज्ञान कुठं उपलब्ध आहे? तर ज्ञान हे ग्रंथांच्या मध्ये उपलब्ध आहे. ते प्राप्त करायचं असेल तर वाचन केल्याशिवाय मला असं वाटतं की ते ज्ञान आपल्याला प्राप्त करता येत नाहीये. 21वं शतक जे आपण म्हणतोय, हे 21वं शतक हे ज्ञान रचनावादावर आधारित आहे. नॉलेज इज विशडम असं म्हटलं जात आहे की नाही? नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र मीह विद्यते. या जगामध्ये ज्ञाना इतकं दुसरं काहीही पवित्र नाहीये. आणि हे पवित्र ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आपल्याला ग्रंथ शरण गेल्याशिवाय हे ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. नॉलेज इज पॉवर. सगळ्यात मोठी सत्ता कोणती आहे? सगळ्यात मोठी शक्ती कोणती आहे? ज्ञान. आणि हे ज्ञान ग्रंथांच्या मधनं निर्माण होतं. म्हणून ज्ञानामेवामृतम असं म्हटलं गेलेलं आहे. ज्ञान प्राप्त करणं हेच खऱ्या अर्थानं अमृत प्राशन केल्यासारखं आहे.
ज्या माणसाने ज्ञान प्राप्त केला तो शरीरानं मेल्याच्या नंतर देखील जिवंत राहतो. ही ताकद कशात आहे? ज्ञानामध्ये. आणि हे ज्ञान मला असं वाटतं की वाचनातनं प्राप्त होतं. आणि म्हणून स्वामी रामदास वाचनाचं महत्व विशद करताना म्हणतात की दिसा माझी काहीतरी वाचित जाणे. समर्थ रामदास स्वामींनी काय सांगितलं की दिवसातून काही काळ का असेना परंतु आपण वाचन केलं पाहिजे. आणि तेही चांगल्या ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे ज्यातनं आपला सात्विक भाव विकसित होईल. अशा ग्रंथांचं वाचन आपण केलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे असं म्हटलं गेलंय, वाचाल तर वाचाल. तुम्हाला वाचायचंय का? जगायचंय का? वाचणं म्हणजे जगणं. वाचाल तर वाचाल. या काळामध्ये तुम्ही वाचन करणार नाहीत तर खऱ्या अर्थानं तुम्ही वाचणारही नाहीत. म्हणून वाचाल तर वाचाल ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ग्रंथ वाचन याचा अर्थ केवळ पान डोळ्याखालून घालणं एवढा नाही आहे. तर त्या ग्रंथांच्या वरती केवळ अक्षरांच्या वरती डोळे फिरवणं म्हणजे ग्रंथ वाचन नाहीये. तर त्या ग्रंथांच्या त्या अक्षरांच्या मध्ये जो अर्थ दडलेला आहे. म्हणून माऊली असं म्हणाले की एक तरी ओवी अनुभवावी. त्या ग्रंथामध्ये आलेलं जे काही विचार आहे ते विचार आपल्या आयुष्यामध्ये उतरविण्याचा प्रयत्न करणं म्हणजे तो खऱ्या अर्थानं ग्रंथ वाचन करणं आहे. ही गोष्ट देखील मला असं वाटतं की आपण लक्षात घेतली पाहिजे. एक कथा सांगितली जाते की विदेशातला एक राजवैद्य भारतामध्ये आला. भारतामध्ये येण्यासाठी निघाला तेव्हा राजानं त्या राजवैद्याला सांगितलं की एक काम कर की तू भारतामध्ये गेलायस तर भारतातून असं एक औषध आण की जे औषध खाल्ल्यानंतर मी अमर होईल. राजानं राजवैद्याला काय सांगितलं की तू भारतात जातोयस, असं म्हणतात की भारतामध्ये अमर होण्याचं औषध आहे, तर तू भारतातून येताना असं मला एक औषध आणून दे की जे खाल्ल्यानंतर मी अमर होईल. आणि खरोखरच तो राजवैद्य भारतामध्ये आला आणि परत गेला. दरबारामध्ये गेल्याबरोबर राजानं त्या राजवैद्याला विचारलं, अरे म्हणाले तुला म्हणालो होतो मी अमर होण्याचं औषध आणलास का? हो म्हणाला राजेसाहेबांनी. कुठं आहे? या माझ्याबरोबर. आणि त्या राजवैद्यानं काय केलं, राजाला सोबत घेतलं आणि राजवाड्याच्या बाहेर एक रथ उभा केलेला होता, जो रथ संपूर्ण ग्रंथांनी भरलेला होता. आणि तो राजवैद्य म्हणाला, राजेसाहेब हे जे या रथामध्ये दिसणारे हे ग्रंथ आहेत ना, हे ग्रंथ म्हणजेच अमर होण्याचं औषध आहे. या ग्रंथांचं वाचन केलं की तुम्ही अमरच होणार. म्हणजे भारताकडं तुम्हाला माहिती आहे की कित्येक हजार वर्षापासनं ग्रंथावर ज्ञानावर प्रेम करण्याची परंपरा राहिलेली आहे. तक्षशिला नालंदांसारखी विद्यापीठं याच देशामध्ये होती. या देशात ज्ञान प्राप्त करण्याची मार्ग मला असं वाटतं की या देशातनं सगळ्या जगामध्ये पसरलेली आहे. आणि आज आम्ही मात्र त्या ज्ञानापासून वंचित होतोय की काय, वाचनाकडे दुर्लक्ष करतोय की काय, असं वाटलं असावं. म्हणूनच वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, त्यांना विचारलं, महाराज तुमचं सगळ्यात मोठं धन कोणतं आहे? तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दची प्रयत्ने यत्न करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. माझ्या जीवनाचं सगळ्यात मोठं धन कोणतं आहे? शब्द आहे. शब्दांनीच क्रांत्या होतात, शब्दांनीच सगळं जग बदलतं. महात्मा गांधी केवळ 2 शब्द उच्चारतात, चले जाओ, आणि 40 कोटी लोक महात्मा गांधींच्या या 2 शब्दांच्या वरती किंवा वाक्यांच्या वरती इंग्रजांना म्हणतात चले जाओ, आणि इंग्रजांना या देशातनं जावं लागतं. ही शब्दांची ताकद आहे. का ॲटॉम बॉम्ब पेक्षाही शब्दाची ताकद ही मोठी आहे. आणि ते शब्द कुठे मिळतात आपल्याला? ग्रंथांच्या मध्ये मिळतात. आणि ते आपण सगळ्यांनी वाचले पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. प्रत्येक पुस्तक हे आपलं मस्तक घडवतं. पुस्तक काय करतं? पुस्तक आपलं मस्तक घडवतं. आणि पुस्तकानं मस्तक घडलं की त्या घडलेल्या मस्तकाच्या समोर प्रत्येक माणूस नतमस्तक होतो. बरोबर आहे? आणि ज्याचं पुस्तक वाचून मस्तक घडलंय तो कुणाचाही हस्तक होत नाही. ही ताकद कशाची आहे? पुस्तक वाचनाची आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मी परवा आपल्याला सांगितलं की महात्मा फुले हे थॉमस पेनचा ग्रंथ वाचतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडतं. महात्मा गांधी रस्किनचं पुस्तक वाचतात
त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं. अण्णा हजारे विवेकानंदांचं पुस्तक वाचतात आणि आत्महत्या करता करता जगण्याचं बळ निर्माण होतं. आणि या देशामध्ये जनलोकपाल विधेयक रात्रीच्याला संसद सुरू ठेवून मंजूर करावं लागतं. या देशातल्या संसदेतल्या सगळ्याच लोकांना ही ताकद अण्णा हजारेंच्या मनात कुठून आली? विवेकानंदांच्या ग्रंथ वाचनातून आली. ही परंपरा आपण लक्षात घेतली पाहिजे. इंग्रजीमध्ये असं म्हटलंय, अ बुक्स विदाउट हाऊस लाईक विदाउट विंडोज. ज्या घरामध्ये पुस्तकं नाहीयेत ते घर कसं आहे? खिडक्या नसलेल्या घरासारखं आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक घराला खिडकी ही आपल्याला महत्वाची वाटते की नाही, तितकंच प्रत्येक घरामध्ये ग्रंथ महत्वाचे आहेत. ग्रंथाशिवाय त्या घराला घर पण प्राप्त होत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट. काय म्हटलं मी? ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट. म्हणून घरामध्ये मला असं वाटतं की आपण काय केलं पाहिजे? पुस्तकांचं कपाट ठेवलं पाहिजे. मी माझा अनुभव सांगतो. मी माझ्या दोन्ही मुलींची लग्न केली आणि दोन्हीही मुलींच्या लग्नामध्ये जे रुखवत दिला जातो त्या रुखवतामध्ये कुरड्या पापुड्या असलं काही दिलं नाही. मी दोन्हीही मुलींना ग्रंथ रुखवतामध्ये भेट दिलेली आहे. मी कुठल्याही कार्यक्रमाला गेलो, वास्तुशांतीचा असू द्या, कुणाचा लग्न समारंभ असू द्या, कुठल्याही कार्यक्रमाला कुणाचाही सत्कार असू द्या, काल आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेबांचा मी सत्कार केला तर ग्रंथ भेट देऊनच केलेला आहे. प्रत्येक कार्यक्रमाला मी भेट काय देतो? ग्रंथ देतो. कारण मला माहिती आहे की ग्रंथ भेट दिल्यानंतर त्याच्यातनं माणसाचं काय घडतं? मस्तक घडतं. आणि म्हणून तुम्ही आणि मी देखील ग्रंथांच्या वरती अतिव प्रेम केलं पाहिजे. परंतु लोक काय म्हणतात? मी एकदा म्हणालो की अरे बाबा ग्रंथ वाचा, ग्रंथ वाचनातनं आनंद मिळतो. तर आमचा एक मित्र म्हणाला की सर तुम्हाला बी आनंद मिळतो ना आम्हाला बी आनंद मिळतो. कसं काय? तुम्हाला ग्रंथ वाचनातनं आनंद मिळतो आणि आम्हाला मद्यप्राशनातनं आनंद मिळतो. दोघांनाही आनंदच. आता मला सांगा, मद्यप्राशन म्हणजे दारू. मद्यप्राशनातनं मिळालेला आनंद आणि ग्रंथ वाचनातनं मिळालेला आनंद याच्यात काही फरक आहे की नाही? परंतु माणसं अशा प्रकारे पळवाटा काढण्याचा प्रयत्न करतात. मला आपल्याला सांगायचंय की एक गोष्ट लक्षात घ्या, आपण रस्त्यानं जेव्हा निघालो, रस्त्यामध्ये मद्यालयही लागतात, रस्त्यामध्ये देवालयही आपल्याला दिसतात आणि रस्त्यामध्ये ग्रंथालयही दिसतात. मद्यालयामध्ये शिरायचंय, ग्रंथालयामध्ये शिरायचंय की देवालयामध्ये शिरायचंय आपण ठरवायचं. आपल्या खऱ्या अर्थानं 21व्या शतकामध्ये उद्धार जर कोण करणार असेल तर ते ग्रंथालय करणार आहे. आणि म्हणून तुमचे आणि माझे सगळ्यांचे पाये कुठं वळले पाहिजेत? ग्रंथालयामध्ये वळले पाहिजेत. हेही मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे. अन्न वस्त्र निवारा ही माणसाची मूलभूत गरज मानली गेलेली आहे. मी तर असं मानतो की अन्न वस्त्र निवाऱ्या, आता त्याचा काही फार प्रश्न आज वर्तमानामध्ये अन्न वस्त्र निवारा सगळ्यांनाच मिळतोय. आज वर्तमानामध्ये खरी गरज कशाची आहे? ग्रंथ वाचनाची आहे. अक्षर साक्षर असल्याशिवाय तुम्हाला या जगामध्ये खऱ्या अर्थानं जीवन जगताच येत नाहीये. आणि म्हणून आजची खरी मूलभूत गरज कोणती आहे? ग्रंथ वाचन. वाचन हे अत्यंत महत्वाचं आहे. मी तसं म्हणेन की तुम्ही विद्यार्थ्यांनीच ग्रंथ वाचावेत असं नाही, तर शिक्षकांनी ग्रंथ वाचले पाहिजेत, पालकांनी वाचले पाहिजेत, प्रबोधन करणारी जी मंडळी आहे त्यांनी देखील वाचनाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. फ्रीज आणि टीव्हीनं घराला घर पण येईल. मी काय बोलतोय लक्षात घ्या. आपल्या घरामध्ये फ्रीज आणला, आपल्या घरामध्ये टीव्ही आणली. फ्रीज आणि टीव्हीमुळे घराला घर पण येईल, पण चांगला ग्रंथ घरात आला तर घराला शहाणपण येईल. घरपणापेक्षाही घराला काय येणं महत्वाचं आहे? शहाणपण येणं महत्वाचं आहे. आणि हे शहाणपण ग्रंथामधूनच मिळतं. मी बऱ्याच ठिकाणी वास्तुशांतीच्या किंवा अनेक लोकांच्या घराला भेट द्यायला जातो. घरामध्ये देवघर असतं प्रत्येकाच्या घरामध्ये. मी तर असं म्हणेन देवघराच्या शेजारी ग्रंथघर देखील असायला हवं. बरोबर आहे? जसं आपण प्रत्येक जण देवघर आपल्या घरामध्ये करतो, एखाद्या वेळेस देवघर नसेल तर चालेल, परंतु काय असलं पाहिजे? ग्रंथघर हे आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. देवघर काय करतं?
देवघर आपल्या सात्विक भावनांचा विकास करण्याचं काम करतं, तसं ग्रंथघर हे आपला आत्मिक उन्नतीसाठी महत्वाचं आहे. आपली आत्मिक उन्नती करून घ्यायची असेल तर काय असलं पाहिजे? ग्रंथघर असलं पाहिजे. शरीराच्या वाढीसाठी अन्नाची गरज आहे. शरीराच्या वाढीसाठी कशाची गरज आहे? शरीराच्या वाढीसाठी अन्नाची गरज आहे. तशी आत्म्याच्या विकासासाठी ग्रंथांची गरज आहे, ग्रंथ वाचनाची गरज आहे. मी नेहमी विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण देतो. तुम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं आहात. तुम्ही कधी शेळीला चरायला घेऊन गेलात की नाही मला माहित नाही, परंतु कधी बघितलं तर असेल तुम्ही. एखादी शेळी जेव्हा चरण्यासाठी शेतामध्ये जाते आणि तिला एखादं झुडूप दिसतं, त्या झुडपावर, त्या फांदीवर, पानावरती किती तुटून पडते ती. त्या झुडपाचं पान वेचल्याशिवाय शेळी तिथून हलत नाही. तसं तुम्ही देखील ग्रंथालयामध्ये जा आणि ग्रंथालयातल्या प्रत्येक ग्रंथातल्या पान तुम्ही आत्मसात केल्याशिवाय तिथून उठू नका. तरच तुमचा, मला असं वाटतं, खऱ्या अर्थाने विकास होणार आहे. लिंकन हे 20 वर्षाचे होते. तुम्हाला माहिती आहे अब्राहम लिंकन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष. शनिवारी ते 30 किलोमीटर पायी प्रवास करायचे आणि 2 दिवस उपाशी राहून ग्रंथालयामध्ये बसून वेगवेगळे ग्रंथ वाचायचे सलग. बघा, 30 किलोमीटर पायी जायचं, 2 दिवस उपवाशी राहायचं आणि ग्रंथालयामध्ये बसून सतत 2 दिवस ग्रंथ अध्ययन करायचं, ग्रंथ वाचन करायचं. ही बुद्धिमत्ता त्यांना ग्रंथ वाचनातून आली, म्हणून अमेरिकेसारख्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष होण्याचं फलित त्यांना प्राप्त झालं. आणि म्हणून आपण तर बघितलंय की आपल्याकडे शीख धर्म आहे. त्या शीख धर्मांनी तर ग्रंथालाच काय मानले? ग्रंथालाच गुरु मानले. तुम्हाला माहिती आहे त्यांचा जो धार्मिक ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब, ग्रंथाला गुरु मानण्याची परंपरा आपल्याकडे शीख धर्मामध्ये आपल्याला बघायला मिळते. लॉर्ड चेस्टफोर्ड नावाचा एक विद्वान असं म्हणतो, उत्तम ग्रंथ हेच तुमचे उत्तम मित्र आहेत. आपले उत्तम मित्र कोण आहेत? उत्तम ग्रंथ हेच आपले खऱ्या अर्थानं उत्तम मित्र आहेत. आणि म्हणून शहाण्या माणसानं आपलं पालकत्व द्यायचं असेल तर कुणाला दिलं पाहिजे? ग्रंथांना दिलं पाहिजे असं म्हटलं गेलेलं आहे. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ग्रंथही थोडेच असावेत, मित्रही थोडेच असावेत, पण ते चांगले असावेत. भारावर चिन्ह म्हणतात ना आपल्याकडं, सारा गाव मामाचा आणि एक बी नाही कामाचा. तसे भाराभार ग्रंथ घेऊन, भाराभार मित्र घेऊन काही कामाचं नाही. चांगले असावेत, कमीच मित्र असावेत, कमीच ग्रंथ असावेत, पण ते चांगले असणं महत्वाचं आहे. व्यायामानं शरीर व वाचनानं मन सौशिष्टपूर्ण काय होतं? सौष्ठवपूर्ण बनतं. तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे आपण सगळे अनुयायी आहोत. दीक्षाभूमीवर जेव्हा आपण जातो 14 एप्रिलला, तेव्हा बाबासाहेबांचा खरा अनुयायी 90 वर्षाचा म्हातारा सुद्धा काय करतो? दीक्षाभूमीवर गेल्यानंतर आपल्या नातवासाठी ग्रंथ खरेदी करतो की नाही? आणि म्हणून आज आपण बघतो की समाजामध्ये मोठमोठ्या पदावर मुलं गेलेली आहेत. त्याचं कारण काय? तर घरामध्ये ग्रंथांचं महत्व त्यांच्या लक्षात आलेलं आहे. मी वारकऱ्यांना देखील सांगणार आहे की आपण पंढरपूरला जाता आणि बुका घेऊन येतो विठोबाचं. पंढरपूरला गेल्यानंतर बुक्याबरोबर बुक सुद्धा घेऊन यायचं आपण ठरवलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण बुक खरेदी करणार नाहीये बुक्याबरोबर, तोपर्यंत आपला खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांचा विकास होऊ शकणार नाहीये. व्यासंगाच्या उद्यानातून काय केलं पाहिजे? आपण विचारांची फुले वेचावीत आणि मौनाच्या गुंफेत बसून त्याचे गजरे गुंफावेत. वृत्तीने समाधानी आणि आपल्याला जर वृत्तीने समाधानी व्हायचं असेल आणि विचारानं श्रीमंत व्हायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रंथ वाचनाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं ग्रंथ वाचनाचं महत्व तुम्ही आणि मी पुनश्च एकदा लक्षात घ्यावं आणि ग्रंथांच्या वरती जीवापाड प्रेम करावं, अशा प्रकारची या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आणि ग्रंथ वाचनाबद्दलचा प्रेम माझ्यासह अंतःकरणामध्ये वृद्धिंगत व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.